नमस्कार मित्रांनो, घरकुल योजना 2025 पहिल्या टप्प्यामध्ये 13,57,000 घरे मंजूर करण्यात आली आणि अनुदानातही वाढ करण्यात आलेली आहे। याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका सभेमध्ये माहिती दिली। ते काय म्हणाले ते बघा। अमित शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला 13.57 लाख म्हणजे 13,57,000 घरं दिली होती आणि दुसऱ्या टप्प्यात पहिल्याच वर्षी 20 लाख घरं महाराष्ट्राला दिलेली आहेत। पहिल्या टप्प्यात जी 13,57,000 घरं मिळाली त्यापैकी 12,65,000 घरं आपण बांधून पूर्ण केली। उर्वरित घरांचं काम देखील चाललेलं आहे। या घरांसाठी 1,20,000 रुपये थेट देतो, नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये देतो, पुन्हा प्रत्येक घराला शौचालयाकरता 12,000 रुपये देतो। असे या ठिकाणी आपण जवळपास 1,60,000 रुपये या माध्यमातून आपण देतो। पण मध्यंतरीच्या काळामध्ये आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार, मी आणि ग्रामविकास मंत्री आम्ही एकत्रित बसलो होतो आणि आम्हाला असं वाटलं की आता याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही 50,000 रुपये अनुदानात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता प्रत्येकाला 2 लाख रुपयाच्या वर या ठिकाणी घर बांधणी करता हे पैसे मिळणार आहेत। आणि यासोबत एक अजून निर्णय आम्ही केलेला आहे की तुम्हाला जसं मोफत घर मिळालं पाहिजे तसं त्या घरामध्ये मोफत वीज देखील मिळाली पाहिजे आणि म्हणून 20 लाख लाभार्थ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोलरचं अनुदान देणार आहोत आणि सोलर त्या ठिकाणी फिट करून जन्मभराकरता तुम्हाला मोफत वीज ही या ठिकाणी मिळणार आहे। आणि याच्यावरची गुंतवणूक किती आहे? 70,000 कोटी रुपये याकरता आपण गुंतवणूक करतो आहोत आणि सोलर जर त्याच्यामध्ये ऍड केला तर हळूहळू 1 लाख कोटी रुपये आपण केवळ आमच्या सामान्य माणसाला घरं देण्याकरता या ठिकाणी वापरणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि पी गव्हर्नमेंट टेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।